नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर आज आपण 8 मंथ प्रेग्नन्सीचं माझं डेली रुटीन पाहणार आहोत, कसं आहे ते. तर पहा, प्रेग्नन्सीमध्ये उठल्यावरून ना पाणी भरपूर पिते. साध्या बाटलीने पाणी जास्त पिलं जात नाही, पण ह्या बाटलीने खूप जास्त पाणी माझ्याकडून पिलं जातं. म्हणून आता मी ह्याच बाटलीमध्ये पाणी पिते. आणि त्यानंतर जी काही घरातली कामं असतील, पाणी पिल्यानंतर थोडं शांत बसते आणि नंतर घरातली कामं करायला लागते. ॲक्च्युली अगोदर मी प्रेग्नन्सीच्या अगोदर मी घरातल्या कामांना जास्त महत्त्व देते. पण आता मी जास्त स्वतःला जास्त महत्त्व देते आणि माझ्या तब्येतीला आणि माझ्या बाळाला जास्त महत्त्व देते आणि बाकी मग नंतर घरातली कामं करते. त्यानंतर असे काही व्हिडिओज वगैरे शूट केले. त्यानंतर मग घरात झाडू वगैरे झाडून झाल्यानंतर थोडं बसते 5 मिनिटं आणि नंतर फरची पुसायला घेतली आहे. तुम्हाला जर डॉक्टरांनी फरची पुसायला सजेस्ट केलं असेल तर करा. मी अगोदर अजिबात जसं प्रेग्नन्सी मला समजलं की प्रेग्नन्सी आहे म्हणून तेव्हापासून फरची पुसायला मी स्किप केलं होतं. पण आता 8वा महिना चालू झाला आहे. आता मी पुसते थोडी-थोडी, जास्त पुसत नाही. घरभर सगळंच पुसत बसत नाही. जसं की हॉल आणि किचन, मग कधीतरी बेडरूम असं करते. एक-एक रूम अशी मी पुसून घेते. जास्त लोड घेत नाही आणि मध्येच मला जर काही वाटलं बाबा काहीतरी होतं आपल्याला, तर ती मध्येच फरशी देखील मी सोडून देते पुसायची. कारण की 8वा महिना हा खूप रिस्की असतो. 8व्या महिन्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर प्रीमॅच्युअर बेबी होतो. त्याच्यामुळे 8व्या महिन्यामध्ये आपल्याला ही काळजी घ्यायची असते. डॉक्टरांनी सजेस्ट तुम्हाला काही केल्या असतील गोष्टी त्याच करा, नाहीतर बिनकामी आपण कुठेतरी बघतो आणि करतो असं करू नका. तर मी थोडी-थोडी फरची पुसायला आता सुरुवात केलेली आहे 8व्या महिन्यापासून. अगोदर मात्र मी पुसत नव्हते. जशी मला पुसता येईल तशी मी पुसते आता सध्या तरी. आणि हा कुठलीही बकेट पाण्याने भरलेली उचलू नका, कुठलंही वजन उचलू नका. माझ्या बकेटीतसुद्धा थोडंसंच पाणी आहे. मी ती उचलली नाही, अशी सरकून घेते. अगदी थोडंच पाणी आहे त्यात. तरीही जास्त वजन उचलू नका. ॲक्च्युली वजन उचलूच नका असं डॉक्टर देखील आपल्याला सांगतात. आणि 8व्या महिन्यात आणि जेव्हा फर्स्ट ट्रिमेस्टर असतं आपलं प्रेग्नन्सीचं, तेव्हा देखील आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये वजन उचलायचं नसतं. त्यानंतर मग भूक लागली होती. त्यानंतर दूध वगैरे घेतलं. ॲक्च्युली बेबीला दूध खूप आवडतं वाटतं. गोड कुठलाही पदार्थ खूप आवडतो. जेव्हा मी दूध वगैरे घेते ना, तेव्हा बेबीची मूव्हमेंट मला जाणवायला लागतात आणि फरची पुसल्यानंतर मी बराचसा वेळ आराम केला. त्यानंतर मग जी काही कपडे होते घड्या घालायचे ते देखील घालून घेतले आहेत. अगोदर कसं व्हायचं ना, सगळी कामं अगदी टापटीप असायचे. पण आता मात्र तसं होत नाही. आता इकडं-तिकडं थोडंफार काही ना काहीतरी राहतं किंवा मग सकाळची कामं संध्याकाळी, संध्याकाळची कामं सकाळी असं माझ्याकडून होतंय. पण हां, आपल्या तब्येतीनुसार हे चांगलं आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना सगळ्या गोष्टी तुम्ही विचारूनच करा. कुठलीही गोष्ट कोणी सांगते म्हणून अजिबात करू नका. खूप जणांचं असं ऐकलं आहे 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होतात. त्यामुळे मी पण खूप काळजी घेऊन काम करत आहे आणि मला असं वाटलं होतं प्रेग्नन्सी म्हणजे खूप ईझी आहे. पण बघायला गेलं तर एवढी पण ईझी नाही आहे. मला सगळेजण म्हणत होते की राहा इथेच राहा. पण मी म्हटलं नाही, मला तिकडे जायचं आहे कारण की माझी डॉक्टर तिकडे आहे. त्याच्यामुळे आणि नवरोबासाठी मग चहा वगैरे केला. नाश्ता वगैरे झाल्यानंतर ते गेले ऑफिसला. ते ऑफिसला गेल्यानंतर एवढा दिवस कसा जातो ना, मलाच माहिती. पण त्यांना ऑफिसला जाणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे मी काही म्हणत नाही. गरजेचं नसेल तर ते स्वतःच जात नाही. त्यानंतर मग काही झोपेतून दुपारी मी 2-2.5 तास झोपते, जेवढं झोपायला मला मिळेल. कारण की प्रेग्नन्सीमध्ये अजिबात झोप येत नाही. पण जेव्हा झोपायला तुम्हाला झोप येते ना, तेव्हा मात्र नक्की झोपायचं. त्यानंतर मग थोडंफार फोनवर टाईमपास करत असते. आईशी, आजीशी बोलत असते किंवा मावशीशी वगैरे बोलत असते. तेवढं माझं मन हलकं होतं, कुठलंही दडपण राहत नाही. आणि हां, तुम्हाला पण प्रेग्नन्सीमध्ये धडधड वगैरे होत असेल किंवा असं काही होत असेल ना, डॉक्टरांची सजेस्ट करा किंवा मग असं ना आपल्या माणसांशी बोलून पहा, मन हलकं होतं. कधी-कधी प्रेग्नन्सीमध्ये रडायला देखील खूप येत असतं. तर तेव्हा ना आपल्या माणसांशी आपण बोलायचं. चिडचिड खूप होत असते, तर आपल्या माणसांशी बोलून मन हलकं करायचं. उगीचच चिडचिड करत बसायचं नाही, कारण की चिडचिड केल्याने डायरेक्ट परिणाम तो आपल्या बेबीवरती होतो. म्हणून तर पहा, 1-2 गोष्टी मला शिकायच्या आहेत, त्या मी शिकत आहे. तर थोडं करून लिहीत आहे काय असेल ते. थोडंफार जेवढं होईल तेवढं होतं, कारण की प्रेग्नन्सीमध्ये जास्त बसायला देखील होत नाही. तर संध्याकाळची वेळ होती, थोडंफार आवरलं. पण आज ना मला ॲक्च्युली कळलं की प्रेग्नन्सी म्हणजे काय आहे. आज माझं एवढं बॅक पेन होत होतं ना, मला कळत नव्हतं काय होतंय आणि काय नाही, आणि मला रडायला देखील खूप येत होतं. मी खूप प्रयत्न केले स्वतःला सावरण्याचा, हे कर, ते कर. पण कधी-कधी ना प्रेग्नन्सीमध्ये राहून जातं. याच्याशी बोल, त्याच्याशी बोल. नंतर भावाला कॉल केला, त्याच्याशी बोलले. थोडंफार मन हलकं झालं. नंतर मिस्टर मग खाली घेऊन गेले. मग खाली आम्ही राउंड मारला. तेव्हा कुठं मन मोकळं झालं. तुम्हाला पण असं वाटलं ना, खूप रडायला वगैरे तर एखादा बाहेर राउंड